आता बघूयात महाफास्ट 100 बातम्यांचा आढावा। हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार? पुढच्या काही तासात चित्र स्पष्ट होईल। TV9 मराठीवर निकालाचा अचूक आणि वेगवान कव्हरेज। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात कुणाचा आवाज घुमणार? हरियाणात भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचं कमबॅक? लोकसभा निकालानंतरच्या पहिल्याच विधानसभा निकालांकडे देशाचं लक्ष। दोन्ही राज्यात विजयाचे भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे दावे। एक्झिट पोलमध्ये मात्र हरियाणासह जम्मू काश्मीरमध्ये भाजपची पिछाड तर काँग्रेसला अच्छे दिनचं भाकीत। हरियाणा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल। राज्यात एकूण 67.90% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 90 जागांवरील 1031 उमेदवारांचं आज भवितव्य ठरणार। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणूक, कोणाची सत्ता येणार? 873 पैकी कोणत्या 90 उमेदवारांना जम्मू काश्मीरची जनता कौल देणार? TV9 मराठीवर सर्वात वेगवान निकालाचा अपडेट। मुंबईत आज महाविकास आघाडीची जागा वाटपाबद्दल बैठक होणार। ट्रायडंट हॉटेलवर दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। महाविकास आघाडीचं आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र। जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांनी घेतली पवारांची भेट, तर 10 तारखेला मुंबई दौरा। शरद पवार आज पुरंदर मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जेजुरी नगरपालिका हद्दीतील विविध विकास कामांचं पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार। सोलापुरात आज लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार महिलांशी संवाद साधणार। आगामी काळात बारामतीचा कायापालट करणार। तुमची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची, सर्वांना एकत्र वाटचाल करावी लागणार। अजित पवारांची बारामतीकरांना साथ। 5 ते 6 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता। विकासाच्या मागे जायचं की भावनेच्या मागे जायचंय? बारामतीकरांनी ठरवावं, अजित पवारांची प्रतिक्रिया। मी निवडणूक लढवणार आहे की नाही मलाच माहिती नाही, मात्र रणजित शिंदे निवडणूक लढवणार एवढं माहिती आहे, बबन शिंदेंची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते माझ्यावर टीका करतात, माझ्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे महायुतीवर बोलतात तेव्हा रक्षा खडसे का बोलत नाहीत? आमदार चंद्रकांत पाटलांचा खासदार रक्षा खडसेंना सवाल। गोंदियाचे आमदार विनोद अग्रवालांना ठाकरेंकडून राज्यमंत्री पदाची ऑफर होती। अग्रवालांचा भाजपसोबतच राहण्याचा निर्णय, परिणय फुकेंचा मोठा गौप्यस्फोट। दसरा मेळाव्यानिमित्त गटातील नेत्यांची पोलिसांसोबत बैठक। दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार। आमच्याकडे लोक आल्यास वॉशिंग मशीन म्हणून हिनवायचं, आता आमची लोक तिकडे आल्यावर निरमा पावडर झाली का, अशी शेलारांचा पवार गटाला सवाल। राहिलेल्या आमदारांपैकी अनेक जण परत येण्यासाठी इच्छुक, ठराविक लोक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही, रोहित पवारांचं विधान। अमरावती जिल्हा भाजप ग्रामीण उपाध्यक्ष उमेश यावलकरांचा राजीनामा। यावलकर मोर्शीतून लढण्यास इच्छुक। मोर्शीतील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेतली। उदगीर मतदारसंघावर भाजप कार्यकर्त्यांचा दावा। दिलीप कुमार गायकवाड, विश्वजित गायकवाड उदगीरमधून इच्छुक। दोन्ही नेते फडणवीसांना भेटणार। शेवगाव पाथर्डीतून इच्छुक उमेदवार प्रतापराव ढाकणेंनी घेतली पवारांची भेट। 2019 मध्ये काही हजार मतांनी पराभव। गेल्या 5 वर्षांपासून मतदारसंघात माझं काम, प्रतापराव ढाकणेंची प्रतिक्रिया। लोकसभेत निलेश लंकेंना मदत करून निवडून आणलं, आता पारनेरमधून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा, माधवराव लामखेडे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी दिलेला उमेदवार पारनेरमधून निवडून आणणार, उमेदवाराबाबत आमचा हट्ट नाही, खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। जळगावात महायुतीच्या निर्धार मेळाव्याला भाजप नेत्यांची गैरहजेरी। गुलाबराव पाटलांकडून नाराजी व्यक्त। आमंत्रण देऊनही नेते गैरहजर, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। कोणतंही काम टक्केवारीशिवाय होत नाही, हर्षवर्धन पाटलांचा आरोप। नवीन वर्ग तयार झाला असून रोहित पवार त्यांना मलिदा गँग म्हणतात, हर्षवर्धन पाटलांची टीका। प्रवीण माने जगदाळे पवारांना मानणारी माणसं, उमेदवारीवरून नाराजी होत असते, पवारसाहेब तोडगा काढतील, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। तासगावमधील राड्यानंतर रोहित पाटलांकडून संजय काका पाटलांना खुलं आव्हान। तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काळात आम्ही दाखवून देऊ, रोहित पाटलांचं वक्तव्य। माझ्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्याला जशास तसं वागण्याची आमची भूमिका। सांगलीतील राड्यावर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया।
महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या थराला बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी गेले आहेत, राज ठाकरेंचं वक्तव्य. 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य. पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण. रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवर सांगितलंय. रामराजेंसोबत मी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. भाजप मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर करणार. विदर्भातील 20 पेक्षा जास्त आमदारांना गो अहेडचा सिग्नल. आमदार समीर पुनावारांचा अनेकांचा प्रचार सुरू. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होणार. जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य. दर्यापूर विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांकडून मला शब्द. पक्षाच्या सर्वेत माझ्या नावाला अधिक पसंती. अभिजित अडसुळांचा दावा. दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे कमळच फुलणार. नवनीत राणा यांची अभिजित अडसुळांवर नाव न घेता टीका. जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता. माड्याचं मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू. विकासाचा धुळा मीच उडवणार. अभिजित पाटलांना विश्वास. तर बबनराव शिंदेंच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान. कल्याणपूर्व विधानसभेत महायुतीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच. भाजपचे आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाडांची तयारी सुरू. तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक निलेश शिंदेंचे भावी आमदार म्हणून बॅनर. आरएसएसकडून भाजपची खरडपट्टी. हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्यानं आरएसएस दक्षिण मुंबईतील पदाधिकारी नेत्यांवर नाराज. सूत्रांची माहिती. 13 ऑक्टोबरला मुंबईत मनसेचा मेळावा होणार. राज ठाकरे मेळाव्यातून पुढची भूमिका स्पष्ट करणार. सूत्रांची माहिती. राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाचा 23 ऑक्टोबरला निकाल. राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. युक्तिवाद नोट सादर करण्याचे दोन्ही वकिलांना आदेश. रामदास आठवलेंनी अभिनेते गोविंदा यांची जुहू इथल्या निवासस्थानी घेतली भेट. आठवलेंनी गोविंदांची भेट घेऊन प्रकृतीची केली विचारपूस. मवियामध्ये हडपसर विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असेल. महादेव बाबर हे हडपसर विधानसभेचे उमेदवार असतील. सुषमा अंधारेंची माहिती. सुषमा अंधारेंनी अशा पद्धतीने उमेदवाराच्या नावाची घोषणा करू नये. मवियात मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. प्रशांत जगतापांचा अंधारेंना सल्ला. लाडकी बहीण म्हणून शिंदेंनी नीलम गोरेंना विधानसभेचं तिकीट द्यावं. नीलम गोरेंची लोकांमध्ये किती पत आहे समजेल. सुषमा अंधारेंची टीका. पंतप्रधान मोदींनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले नाही. सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भात भूमिका स्पष्ट नाही. रविकांत तुपकरांची टीका. नवी मुंबई विमानतळावर लढाऊ विमान उतरवून पाहणी होणार. 11 ऑक्टोबरला विमानतळावर चाचणी होणार असल्याची सूत्रांची माहिती. बँक ऑफ बडोदाच्या ग्लोबल ब्रँड अँबॅसेडरपदी सचिन तेंडुलकरची नियुक्ती. बँकेने दुसऱ्यांदा क्रिकेटपटूला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. यापूर्वी 2005 मध्ये राहुल द्रविड बँकेचे ब्रँड अँबॅसेडर होते. नेमबाज स्वप्नील कुसाळच्या कुटुंबियांची सरकारवर नाराजी. विश्वचषक विजेत्या क्रिकेटपटूंना 11 कोटी पण 2 महिने उलटूनही स्वप्नीलला बक्षिसाची रक्कम नाही. स्वप्नीलच्या वडिलांची प्रतिक्रिया. भारत यूएईकडून $200 कोटी गुंतवणुकीतून फूड कॉरिडॉर उभारले जाणार. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती. कांदिवली आकुर्ली भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचं केंद्रीय मंत्री गोयल यांच्या हस्ते उद्घाटन. वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होणार. माडाकडून मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज संगणकीय सोडत. मुंबईतील गोरेगाव, दादर, वडाळा, विक्रोळी, कुर्ला, मालाड भागात घराचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार. मुंबईत काँक्रिटीकरणानंतर खोदकामास परवानगी नाही. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयातील रिक्त 109 पदांसाठी खासगी कंपनी नियुक्त. कंत्राटी नोकर भरती न करण्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय वाऱ्यावर. आदिवासी बांधवांसाठी अद्ययावत व उच्च दर्जाचं विद्यापीठ उभारण्यात येईल. जव्हार इथल्या कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची घोषणा. सरकारने नंदुरबारसह राज्यात उद्योगधंदे आणून मराठी मुलांना रोजगार द्यावा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी.